आयुष्यावर अनेक संमेलनं पाहिली, परंतु सांगलीचं विद्यार्थी साहित्य संमेलन हे एकदम आगळं वेगळं अशा प्रकारचं संमेलन आहे. रोपाला जर पाणी घातलं तर रोपाची वाढ होते, पुढे त्याला फुलं फळं येतात. हे डोक्यात ठेवून नामदेव माळे आणि त्यांच्या सहकार्याने हे जे संमेलन भरवलेलं आहे त्यासाठी प्रथम मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. शिक्षणाचं प्रमाण खूप वाढलं, प्रसार खूप झाला, संख्याही शिक्षितांची खूप वाढली. साक्षर लोक झाले पण ते शिक्षित आणि सुसंस्कृत झाले नाही. शिक्षण इथे आपलं काहीतरी अपुरं पडलेलं आहे. सुसंस्कारित माणूस हा संस्कारामुळे होतो आणि साहित्य संस्कार करतं. हे साहित्याचं मोल ओळखून संयोजकांनी विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनातच त्यांच्यावर अशा प्रकारचे माणुसकीचे, मानवतेचे, करुणेचे, दया, माया, आत्मीयता, प्रेम याचे संस्कार करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि हे साहित्याच्या माध्यमातून होऊ शकतं. अनेक मुलांना लिहिण्याची हौस असते, त्या कोवळ्या कळ्या असतात, त्यांना उमलावं असं वाटतं. तर अशा प्रकारच्या आयोजनातून त्यांना ती उमलण्याची संधी मिळते. तो पाऊल पळता अंगणही